होते त्या परिसरातील अनेक नागरिक त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी सध्या इथे पोहोचले। त्यासोबतच शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले। शिवसेनेसाठी सुद्धा हा एक मोठा धक्का आहे, कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अभिषेक घोसाळकर आणि या अगोदर 2009 साली निवडून आलेले त्यांचे वडील हे सुद्धा ठाकरे गटाकडेच राहिले होते। त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे गटासाठी हा एक मोठा महत्त्वाचा मतदारसंघ साधणारा राखणारा दुवा होता। बोरिवलीमधून ते प्रतिनिधित्व करत होते। मात्र अचानकपणे काल घडलेल्या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आणि कुटुंबियांसह शिवसेनेसाठी, शिवसेना ठाकरे गटासाठी सुद्धा हा मोठा धक्का ठरला। मोरिस नरोना यांनी एका कार्यक्रमासाठी अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं होतं। दोघांचं फेसबुक लाईव्ह बराच वेळ सुरू होतं आणि त्यानंतर अचानकपणे मोरिस नरोना यांना अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली। या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करतायत, पण लागोपाठ घडलेल्या 2 घटनांमध्ये राजकीय नेत्यांवर गोळ्या झाडल्या गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा सध्या चर्चांना उधाण आले। कारण काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये अशाच एका प्रकारामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। पोलीस ठाण्यामध्येच हा गोळीबार केला होता। ही घटना अगदी ताजी असतानाच काल बोरिवलीमध्ये राहणारे अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांच्याच परिचितानं गोळीबार केल्याची घटना समोर आली। दुर्दैवानं अभिषेक घोसाळकर यांच्या घटनेमध्ये मृत्यू झालाय। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये